ज्ञानेश्वरी आणि अध्याय 17वा. प्रत्येक अध्यायात आपण 18 अध्यायाचं विवेचन करताना प्रत्येक ओळीच्या शब्दांवर मन पवित्र आणि शुद्ध आणि स्थिर पावन तपाने मन पावन स्थिर पवित्र होतं. अज्ञानाचं बलिदान दिलं जातं. ईश्वराचं त्या ठिकाणी आपल्याला जो ईश्वर आहे त्याचा संपर्क साधण्यासाठी, त्याचा स्पर्श होण्यासाठी हे माध्यम आहे माऊलीचं. पहिल्या अध्यायापासून 18 अध्यायापर्यंत आपण चिंतन करत माऊली आपल्याला इथपर्यंत आणली. प्रत्येक ओळीनं आपल्याला काय दिलं आणि आपलं काय घे संपलं हे जास्त लागेल. ओळीच्या माध्यमातून प्रत्येक ओळीवर हृदयापर्यंत पोहोचते. तेव्हा ते हृदय त्या भगवंतास समर्पित होत आणि जो क्षण ऐक्याचा, अनुभूतीचा, आनंदाचा उद्भूत होतो तो म्हणजे मोक्षाचा. तो कसा काय नाही बघू आपण 17 अध्यायामध्ये. आपण एक 50-60 वर राहिले 33 वर सारे ओम तत्सत. तर त्या हा मंत्र आहे आणि याचा उच्चार करून जे केलेलं कार्य ते कार्य ब्रह्मरूप होतं आणि सात्विक बनतं आणि त्या कर्मातून मन त्या रामाकडे जाऊन थांबतं. भावार्थ ते आतापर्यंत ओळखायचं ते शब्दानं कळालं आणि जेव्हा जे म्हणलं ते कार्य घडलं. यज्ञ दान तप काही काही वेचक शब्द असतात ते आतूनच आपोआपच कळतात. पण जेव्हा अधिकार बनतो ना तेव्हा साक्षात्कार होतो. ओळीच्या माध्यमातून साधकाला अधिकार उत्पन्न होतो. जसं वेल लावल्यानंतर फुल येतं आणि नंतर फळ येतं. पुन्हा अधिकार आहे, फळ आहे, त्या अधिकाराचं नंतरची अवस्था आहे. तसं हे अंतःकरणाची अवस्था आहे. ती बदलते. कशी बदलते ते कालिप्त होतं. 3 पण लक्षात घ्या. अधिकारानंतर अंतःकरणाची अवस्था का बदलते? अधिकार म्हणजे काय आणि अवस्था बदलणं म्हणजे काय आणि मनानं आपल्या पूर्व रूपाकडे येणं काय याचं चिंतन करू जरासं. कारण आपण पूर्वरूप विसरलो म्हणून भ्रमात घसरलो, दुःख भोगायला. हा वेदांताचा सिद्धांत कोणीच कोडू शकत नाही. आपल्या चुकीचं फल आहे आपण पूर्वरूप विसरलो. ते रूप म्हणजे वेदाकडून आपल्याला समजून घेता येतं. वेद समजून देतो आपल्याला. साक्षात वेद हा गुरुच्या हृदयातून बाहेर येतो आणि साधकाला आशीर्वाद देऊन त्याला सुसंपन्न करतो. हा वेदाचं फल आहे, वेदाचं कार्य. आणि वेद हे तुम्हाला करतोच, ते करून देतोच. आई माया करतेच मुलावर. मुलगा किती दुष्ट असू दे, काही व्यवहार करू दे, पण आई माफ करते. तसं भगवंत आपल्याला माफ करतो. संत माफ करतात, जास्तीत जास्त संत. कधी कधी भगवंत माफ नाही करत. तुम्हाला सांगते का करत नाही. कारण देवाला शिक्षा द्यायचं कामच आहे, पुण्याची आणि पापाची. पण संत पाप पुण्य बघत नाही, शिक्षा देतात. शिक्षा नाही, इकडे शिक्षा भोगायला लावतो देव. भक्त असू दे या काही बी असू. कसं होतं भगवंताचा प्रिय भक्त सुदामा किती अवस्था भोगली. पांडव किती प्रिय होते देवाला, कृष्णाला सोबत फिरले. का बरं त्यांची बुद्धी बदलता आली नसती का? बदलली काय? भोगायलाच दिलं त्यांना.
म्हणून देव शिक्षा माफ करीत नाही आणि संत दीक्षा दिल्याच्या राहत नाही. एवढं डिफरन्स आहे. म्हणून संताला देवापेक्षा जास्त किंमत आहे आणि दर्जा पण छान. मला माहित नाही ते तुमचा दोष आहे, आमचा दोष नाही. काय कारण त्यांची वाट बघते देव. आणि काय कोणाची वाट बघते? माझ्याकडे आले तर माझे आहेत ते. मला लागले त्यांना माझे आणि माझ्या हात आहेत. सूक्ष्म निरूपण असतो ताई आपलं. पण शेवटी तिथे एकच आहे, पण येत नाही का? आणि एक सांगू का ताई वहिनी, कलियुगात काय सत्य कट काय कशाचं हे काय विचार करायचा नसतो. कारण इथं फळ चांगलं नाहीच आहे. मग ते परमार्थ असू दे संसार असू. सत्याची आणि चांगल्याचे पण तो सत्संग सदा होतो. आणि अज्ञान समाप्त करायचा जीवनामध्ये आपण मार्ग धरतो तेव्हा दीक्षा घ्यावी लागते. साधूची, संताची, गुरुची भेट आणि दीक्षा. आणि त्या दीक्षेमध्ये एक सामर्थ्य आहे, त्याला गुरु दीक्षा म्हणतात. ते तुम्हाला रोज देते मी. रोज आपण ते दीक्षाच मिळायचं. वेद, गुरु, माऊली हे काय ज्ञानाची दीक्षाच आहे. आणि त्या दीक्षेमध्ये साक्षीभाव जाग आणि अहंभाव बंद होतो. खूप सुंदर वाक्यात वेणी हे. कर्माचा साक्ष व्हावं का कर्माचा संबंध भोगावा? कर्माचा संबंध होतच नाही, कर्माचं फल मागूच नाही आणि कर्माचा कर्ता बनूच नाही. 18 वाद्याचे विषय. किंवा आपण 7चा टाइम माझा पाठाचा असतो. मला तुम्ही थोडस चेहऱ्यामध्ये हे कर्माचं सांगितलेलं आहे आणि ह्याच्यावरच आधी सुरुवात केली. नंतर कर्माला बाजूला केल्यावर बुद्धी कर्माला सोडते आणि भगवंताला जोडते. हा 18 वाद्याचा माझा सध्या अभ्यास आहे. बोलता बोलता नाही कारण तुम्हाला सांगून दिला की कर्म सुटताना बुद्धी कसं स्वच्छ होते आणि कर्माला धरल्यावर ती कशी वाटल्या जाते, पेटल्या जाते, विटल्या जाते, भगवंतापासून सुटल्या जाते. कर्माला धरलं तर बाटली विटाळली. संबंध कर्माचा केला ना भगवंताचा कोड करता आला. आम्ही जर प्रश्न केला संबंध कर्माचा का होतो, कर्म संबंध चित्तात का राहतो आणि कर्माचा जीवात्मा करता का होतो? कारण त्याला परमात्म्याचं दर्शन नाही. एकच उत्तर. गांभीर्य ज्ञानामध्ये फार गांभीर्य आहे आणि ते लक्षात आल्यानंतर आपण आपल्या स्थितीकडे जातो. बुद्धी आपण म्हणजे बुद्धी जीवात्मा. आपण अनात्म्याला धरले, संबंध साधलेला आहे आणि याच्याद्वारे कर्म होत आहे इंग्रजीद्वारे. आणि कर्माला बुद्धी धारण करते. कर्माला सोडावं का कर्मात शिरावं का कर्म धरून नेहमी करावं? बोलणं सोपं सुटतं का? जोपर्यंत अहम आहे कर्म जात नाही. आणि अहम सुटलं, जळालं, वेदानं मी कोण कळालं तेव्हा कर्म बुद्धीतून भिन्न होतं. कर्म करतानाच कर्मातून ती बुद्धी भिन्न आहे. तो ज्ञान. माझं मुळे नव्हतं तुम्हाला बुजायचं असतं म्हणून तो आपल्याला मी जरी नाही म्हणलं तुझी क्रिया ओंकार सावरिया प्रवर्तते. वैज्ञानिक क्रिया ब्रह्मर्षी जे करत होते, ब्राह्मण लोक यज्ञ करत होते, तप करत होते, त्यांच्या क्रिया मी धरून त्यांना मी वेद दिलता. वेदाचं ज्ञान त्यांच्याकडे होतं. त्या ज्ञानातून ते कसं विधीनं कर्म करायचं त्यांना माहित होतं. त्यानुसार त्यांनी जगताचं बी कल्याण करावं असं त्यांच्या डोक्यात कर्म दिलं होतं. पण ते कर्म कसं करायचं आम्ही सांगायला आणि ओंकारी सावरिया प्रवर्तती. मग त्या यज्ञ दान आणि तपाच्या क्रिया ओंकाराचा उच्चार करून ते कर्माला प्रवृत्त होतात आणि विधीचा
अवलंबन करतात असं भगवंत बोलले. ठीक आहे. आता पिया मोठकिया जेत पडी रिगो पाहती निहाळी प्रियोजती ते एकाळी तत्शब्द तो. बरोबर. पिया मोठकिया जेत पडी. मोठपणी म्हणजे क्रिया करताना त्याचं फळ त्या क्रियेबरोबर होतात तेव्हा त्याला तक लावायला. स्त्री संसार कधी करते तिला तिच्या सासर मधून सोडल्या तसंच क्रिया मोठे क्रिया जेतपळी ज्या क्रिया फलद्रूप होतात तेव्हा ती गो पाहती निहाळी प्रियोजती ती काळीत शब्द तो. त्या क्रिया यज्ञाच्या तपाच्या दाण्याच्या जेव्हा फलद्रूप होतात तर त्या क्रियेला ते ब्राह्मण तत्रूप संकल्प करून उच्चार करून क्रिया करतात. तर ते यज्ञ ते दान ते तप त्यांना फलद्रूप होऊन त्याचं फळ त्यांना मिळतं. ठीक आहे. मग तत् शब्द तो त्यांना तो शब्द कोणता लावतात तत्. हरिओम तत्सत्. आता आपण श्लोक तदित्तनविसन्धाय परं यज्ञतपक्रिया दान क्रियास्स विविधा क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः. मोक्षाची इच्छा प्राप्त करणारे ऋषी मुनी योगी आणि साधक बघा प्रयोजती ते काळी कर्माचं प्रयोजन यज्ञाचं तपासत तेव्हा करतात. एक मिनिट वरी गेले. कर्म करताना क्रिया त्या क्रियेचं रूप जे स्वर्ग आहे जे नाना पुण्य तयार होतं आणि नित्य नैमित्य कर्माचा आपण अनुसरण करतो. आपल्या मोक्षाची स्थिती नसते, मोक्ष माहित नसतो आणि मोक्ष प्राप्तीचा अधिकार नसतो. मग त्या क्रिया ते कर्म आपल्याला स्वर्गाकडे न्यायची इच्छा मग ते नेत आपल्या कर्ममध्ये. पण स्वर्ग नको ही इच्छा जेव्हा अधिकार रूपानं साधकाच्या हृदयात प्रगट होती त्याच्या क्रियेत मला मोक्ष स्वर्गात यायचं नाहीये, जन्माला यायचं नाहीये, कर्माला धरायचं नाहीये, पापपुण्य स्वीकारायचं नाहीये, कर्माचा संबंध मला ठेवायचा नाहीये. मला संबंध हरीचा आहे तो प्रगट करायचा आहे. दोन वाक्य खूप सुंदर आले आता. माझा संबंध हरीचा असून मी संबंध देहाचा केलाय तो संबंध टाकायचा आहे. ते दान त्या तप ते क्रिया त्याच्यासाठी करायच्या आहेत. म्हणून न ऐका तदित्तन विसन्नाय न तरित्य तो क्रिया ते दान ते यज्ञ ते तप ना मला स्वर्गाकडे जायचं. परम यज्ञ तप क्रिया यज्ञाचं तपाचं दानाचं फळ स्वर्गाचं नको म्हणा. सुंदर श्लोक. अशा इच्छेने अशा संस्काराने संकल्पाने क्रिया करतात ऋषी मुनी साधक मोक्ष संसारी नाही. त्यांना अकलच नसते काय त्यांनी ते कुठे बसत नाही. संसारी हे कोणत्याच कॅटेगरीमध्ये बसत नाही. पूजा करते तर ते नित्य कर्म आहे. आणि काय करावं काय करू नये माहित नाही तर त्यांची बुद्धीचा दोष. कुठलीच क्रिया नाही, सत्संग नाही, तपस्या ग्रंथाची नाही, वेदाचं सामर्थ्य हृदयात नाही, श्लोकाचा भावार्थ बुद्धीला घेता येत नाही, ओवीचा फल जाणता येत नाही, ओवीचा भावार्थ त्या बुद्धीला वेचता येत नाही. संसर्गाला काय कळतोय काय कळतं. जीवन जगताना चुकीच्या रस्त्यावर येत तो रस्ता संसार आहे हे पण माहित नाही. तो संबंध देहाचा इंद्रियाचा नात्याचा धरला तो विचित्र दुःख देणारा दुःखदायक आहे. ब्रह्मजन्य संबंध म्हणजे नाते होते. ब्रह्मजन्य संबंध म्हणजे खरं का खोटं. ब्रह्म म्हणजे खरे, ब्रह्म म्हणजे खोटे. बुद्धी भ्रमात आहे, ब्रह्मजन्य व्यवहार आहे. पण बुद्धी वेदात आहे आणि बुद्धी ईश्वरात आहे. बुद्धी ओवीत आहे, बुद्धी कृष्ण कृष्ण व्हायला तयार आहे. तिथे संसार सेवत नाही करून सुद्धा त्या लोकांना. पण ज्यांना माहितच नाही
विचार करताना त्या बुद्धीला शुद्ध करावं, कर्म करताना तिला कर्मातून बाहेर काढावं. आणि जन्म हा संपत आलाय आणि जन्म संपवताना आयुष्य प्रारब्ध संपायच्या आधी स्वतःला पाहावं. आता स्वतः आपली बुद्धी आपण व्यर्थ घालतो संसारासाठी. कुठे वाचू त्यांना? ज्या श्वासातून, ज्या बुद्धीतून, त्या देहातून, ज्या कालातून या अंतःकरण मलिन असलेलं धुवावं, स्वच्छ करावं, त्याला बोधाकडे न्यावं, ओवीत बसवावं मनाला. कुठं माहिती त्यांना? साधक मनाला ओवीच्या द्वारेकडे आणतात भगवंताकडे, पण संसारी मनाला कोडग करतात संसार करून करून. कारण त्यांना खोट्याचा छंद आहे आणि देहाचा संबंध आहे. किती सुंदर शब्द येतात कधी कधी. खोट्याचा आहे आणि संबंध जडा देहाचा आहे. आविष्कार दुःखाचा आहे, विकार मोहाचा आहे आणि आयुष्य त्या ठिकाणी डोंगर दुःखाचा आहे. सगळं दुःखच त्यांना. कोणत्या क्षणात सुख भोगत नाहीत म्हणे ते. कुठल्याही क्षणात नाही सुख त्यांना. विचारून बघा त्यांच्याकडे. त्याला दाखवत तुम्हाला बरेच लोक फेकून देते माणूस आणि माया वाढवतो माणूस. संसारी माया वाढवतो आणि माया बाहेर येतात. डिफरन्स आहे हा, नाही का? एक सांगू का? एवढी की होती या लोकात. काय दुर्दैव आहे तिचे. कसे गळा. बरोबर आहे. कलम यज्ञ तपक्रिया दान क्रियास विविधा क्रियन्ते मोक्ष कांक्षिभिः. बघा आता थोडस आपला इथला विषय बदलला. ऐका, खूप सुंदर विषय आहे. दान क्रियाच विविधा. तो तपस्वी दान करतो, तप करतो, विविध प्रकारच्या क्रिया आयुष्यात घडतात. विविधा हा क्रियन्ते ज्या ज्या क्रिया होतात. मोक्ष कांक्षिभिः इच्छा फक्त मोक्षाची. बघा जे जे तप ज्ञान क्रिया जे जे क्रिया करतात, तर त्या क्रिया करताना अंतःकरणाचे संस्कार, अंतःकरणाची भावना आणि अंतःकरणाची जी स्थिती आहे ती फक्त मोक्ष. मग मोक्ष प्राप्त व्हायचा क्रियेत राहायचं नाही आणि क्रियेचं फल मागायचं नाही, क्रिये संबंध करायचं नाही. ते क्रिये सात्विक कर्म करायचं. कर्म करताना तत्सत पद लावायचं आणि तत्सताचा संकल्प करून ओम हरि ओम म्हणून त्या क्रियेला संबंध जोडून त्या क्रियेकडे जायचं. आणि हरि ओम तत्सत म्हणताना जो संकल्प होतो, जो उच्चार होतो, तो ध्वनी तयार होतो प्रणवाचा, तेव्हा ते कर्म चित्तातून बाहेर जातं. आणि नंतर कर्म जेव्हा बाजूला जातं तर त्या कर्माचं फल जे ईश्वराचं पद तत्व आहे, जीवाचं पद त्वम आहे आणि भगवंत दोन्हीच ऐक्य आहे. तत्वम असी. मग त्या लक्षाकडे बुद्धीने न्यायचं. मोक्ष कांक्षिभिः. सांगा लागलं ना मोक्षाचं. जो शब्द तो भाव तयार होतो. आम्हाला काही आता सध्या तर काही असताना जी बुद्धी इथले दांत पकडते. मग जे लक्ष येते बुद्धीचं ध्येय, मग ध्येयानुसार कर्म होत आणि ते कर्म जेव्हा शुद्ध आणि सात्विक बनतं तत्पदा लावल्या, मग सात्विक कर्मामुळे त्या संस्कारामुळे मोक्षाच्या इच्छेमुळे बुद्धी ते कर्माला सोडून देते एका क्षणात आणि त्या लक्ष्याला ती लक्षाकडे जाते. ईश्वराचे पत्तर आहे तत्पद त्यांचं जीवाचं तोम. मग तो तोम जीव क्रिया करणारा जर जीव असेल तर देहात क्रिया होईल ना. मग जीवात्मा म्हणजे बुद्धिमान प्रमाता, तो ह्या देहाच्या माध्यमातून जी क्रिया करून घेतो. पण बुद्धी सार एकदम शार्प आणि पवित्र पुण्य असतं. अधिकारयुक्त श्रवणानं बनते आणि ती वेदाचं श्रवण करताना ईश्वराला जाण्याची तिच्यात किमया येते. तिला माहित असतं की मला मोक्ष नको, मला साक्षात भाव पाहिजे, मला जन्म मृत्यू नको, मला अभिध्यात्मक ईश्वराचा स्पर्श पाहिजे, मला देहाचा संबंध स्पर्श नको.
मला ईश्वराचं ऐक्य भोगायचं. मग ईश्वराचं जर ऐश्वर्य भोगायचे तर ते ऐश्वर्य वेदातून, संतांकडून, श्रवणातून, तुमच्या देहाच्या अधिकारातून आणि आयुष्याच्या तपातून ते लक्षित करायचं असेल तर तत्पदाचा वाच्यार्थ येऊन ते तत्पदाकडे जाते. ईश्वराचं तत्पद हे वाच्यार्थ आहे, सगळ्यात शेवटचं वाच्य. आणि त्याच्याकडे त्याचं लक्ष असतं बुद्धीचं, न जगाकडं, न कर्माकडं, न क्रियेकडं, न तो फळाकडं. पण तिचं काय सांगितलं श्लोकात? मोक्ष कांक्षी सांगा, वाचून कळतात असतो. दान क्रिया विविधा अनेक कर्म होतात ना, क्रियेमध्ये अनेक प्रकारच्या क्रिया तप होत, परंतु त्या क्रियेचं फल नाही, संबंधाने क्रिया मी केली अशी भावना नाही, करतेपणा सोडून मोक्षकांक्षी मोक्षाची इच्छा धरून ती क्रिया होत राहतात. मग त्या क्रिया करताना लक्षता ईश्वराचं. पण ईश्वर काय आहे, त्याचं लक्ष काय, त्याचं स्वरूप काय? मला तिकडे जायचंय आणि एकरूप व्हायचंय. भगवंताच्या साकाराचं एकरूप होता येत नाही, हे पण कळत नाही लोकांना. प्रेम करायला साकार लागतंय, एकरूपाला निराकार लागतोय आणि ऐक्य त्याला मोक्ष लागतो, अनुभव बघायला संत लागतो. काय शब्द असतात कधी कधी कठीण शब्द, सहज एका मिनिटात बाहेर येतात, अर्धा 1 मिनिट पण नाही लागत. व्हायब्रेशन देत लहरी कुणाच आहेत मावळींची. आणि तिथं एका शब्दाचं अवलोकन होणारे, सत्संगाच्या आधारे आत्मचिंतनाचा यज्ञ होणारे, ब्रह्मभाव जागृत होऊन त्या मनाला ज्ञानाचा आविष्कार साधणारे, मोक्ष पदावर बुद्धी येणारे आणि स्वानंद पद भोगणारे, अविलक्षण सोहळा आपण आनंदित करणारे धन आहे. तिथं परमात्म्याचं भान आहे, ते ब्रह्मसत्य आहे. कारण एक अनुभव सांगते. परभणीमध्ये महाराज, सर्वाही जगा पुरवते जे एक सर्वही देखते, इस शब्दे बोली जेते पहिल वस्तू, ते तत्शब्द बोली जेते पहिल वस्तू. सिद्धांता परमूये असिद्धांताचा सारे, ते तत्शब्द बोली जे पहिल वस्तू. जगताला सारे सरकवलं, ढकललं, त्याच्या पलीकडे त्याला बघितलं. जेव्हा जगताला ढकलून दिलं, वृत्तीला बाजूला केलं, अज्ञानाला समाप्त केलं आणि बोधाला आत नेलं, तद्वस्तूचा संबंध झाला, परमात्म्याचा स्पर्श झाला, आनंदाचा आविष्कार झाला, आत्मानंद प्रगटला आणि त्या ठिकाणी स्वानंद भक्त आला. पहिलं वस्तू. बापरे, सुंदर आहे. आता ऐका का शब्दाकडे जाऊ. हॅलो, कळतं का माहिती? आणि जगात परत जे म्हणजे कोण, जे आपण ना त्या गल्लीत आलो आणि अहो आमच्या मैत्रिणीचं घर होतं, कुठं बदललं? अहो 3 घरा पलीकडे आहे ना, आधी इथं होतं, मग ती कुठे गेली घर बदलून? तिथं. तसं मग ती कुठे गेली? तिथं. आधी कुठे होती देहावर? आधी या देहाच्या घरात. जेव्हा ज्ञान आहे ना, भगवंताच्या घरात. क्रियाच्या घरातून ती बस होतं घरात गेली ना, मग कुठे गेली त्यांचं घर? कुठे? तो का 3 दार ओलांडून, तसा स्थूल सूक्ष्म ओलांडून. दिलं बाप्पा लोकांचं हे घर किरायाचं, पंचभूताचं. तिकडे संबंध होता बुद्धीचा, मनाचा, अंतःकरणाचा. साक्षात्कार दुःखाचा, प्रत्यय ह्या रूपी जगताचा, प्रत्यय परमात्म्याचा नसतो. जेव्हा अविद्येचा प्रसंग बुद्धीमध्ये आणि अनादिकालचा डाग असतो, ब्रह्माचा त्या ठिकाणी बुद्धीला सदा सदा आविष्कार असतो. ती ब्रह्मामध्ये राहती, देहाला पाहती, ईश्वरा सन्मुख जात नाही, कारण तिला अध्यात्माची ओळख नाही. ती जगाच्या सन्मुख आहे, खोट्याच्या समोर आहे. पण भगवंत समोर कुठे? जेव्हा भगवंतासमोर बोधानं जाती तर भगवंतीला आत घेतो, जीवन मुक्त महात्मा म्हणतात त्याला.
म्हटलं ज्ञान काही जगा पण होते, म्हणजे तत् वस्तू आहे, ईश्वराचं मूळ स्वरूप आहे. आणि त्या रूपाकडे जीवाला द्यायचंय बुद्धीला, आणि तद्रूप व्हायचे, जगाला सोडायचे, अभिमान टाकायचे, अज्ञानाला भस्म करायचे, ब्रह्मविद्येत थांबायचे, पूर्ण शरण जागायचे, वेदाला हात घ्यायचे आणि मनाला राम करायचे, त्या जगाला सरकून पुढे जायचे. बुद्धी जाती आवड नका म्हणून बेटा, तुम्ही स्वतःसाठीच भगवंत यायला आहे. हा काठावर, गंगेच्या काठावर आलो, त्या काठावर जायचे, नाव दिली, ती नाव त्या पाण्यातून तारती, आणि सद्गुरूची बोधाची नाव संसार सागरातून तारती. आणि त्या नावेत बसलो आपण, बोधाच्या वेदाच्या नावेत बसली बुद्धी, आणि त्या भगवंताकडे जवळ जाणारच दिवाळ सत्य आहे. आता ऐका, जे सर्वाही जगा परवते, जे म्हणजे तत्पद ओम तत् आणि सत, विषय तोडायचा नाही, तेच चालेल. मग आपलं त्या ओवीपासून सात्विक कर्म कसं करायचं, त्याला ओम कसं लावायचं, संकल्प कसा करायचा, हे ब्राह्मणाला सांगितलंय, ते ज्ञान वेदाला दिले, त्यांना जगाला द्यावं असं माऊली बोलायले. ते तत् हरी ओम तत् सत. मग ते तत् कुठे जगाला तारल्यावर, पलीकडे गेल्यावर जगाच्या ते तत्पद कळते, आणि जगाला धरल्यावर तत्पद कळत नाही. किती संदर्भ सुंदर आहे, आणि वाचून नाही कळत, हे चिंतनानं कळतं. ओवीला बोट ठेवून नाही, ओवीला मनात घेऊन, शब्दाचा गाभा धरून, आणि जनताला स्मरण, माऊलीला आशीर्वाद करून तत्पद प्राप्त होत. खूप सुंदर आहे. जगा पुरवते, जगाला सरकवलं बुद्धीनं, अज्ञानाचं भेदन केलं, आणि त्याला जग अविद्येनं भ्रमाला दाखवलं, अविद्येला बुद्धी ब्रह्मबोधानं मारलं. जग बाजूला सरलं अंतःकरणातून, आणि अधिष्ठान त्याला सापडलं. कार्य आणि कारण आणि अधिष्ठान सापडले करतो परमात्मा आहे. हे जे कार्य दिसतं ते अविद्येचं आहे, आणि अविद्येचं कार्य दिसणाऱ्या पाठीमागं अज्ञान कारण आहे. कार्य कारणाला साधून दाखवणाऱ्या दृश्याला बाद करून बुद्धी जेव्हा तत्पदावर जाती, ब्रह्मरूप होती, तेव्हा आत्मस्थिती, आनंदाची प्राप्ती, आणि बुद्धीला आत्मसौख्याची स्थिती, त्याला म्हणतात जगा परोते. कळत नाही आपल्याला जगत. दृश्य हे कार्य हे पण कळत नाही ना. कार्य हे दिसत, पण कुणामुळे दिसत, माग कारण असत. कारण हे कार्याला प्रगट करत, पण कार्याचा वाद होतो, कारणाचा नाश होतो, भगवंताचा प्रत्यय येतो, तेव्हा तो अनुभवाला आपल्याशी एक रूपानं होतो. त्याचा अनुभव एक रूपानं अद्वैताचा येतो. हे 4 वाक्य सुंदर आहेत. हे डबल मला येत नाही, तुम्हाला पकडता येते ते दोष माझा नाही, माझा दोष आहे का? एक सेकंदात तुम्हाला देतो आम्ही, असं म्हणतो मग करता. जी बुद्धी कार्याला पाहते, जगत हे दृश्य हे कार्य कळत नाही त्या बुद्धीला, कारण हे कार्याला प्रगट करतं, पण कार्याचा बाद करून कारणाचा नाश करून होतो, तेव्हा बुद्धी एक रूपानं भगवंतात स्थित होते. एक रूप होते, कार्य कारणाचा होतं, कारणाचा नाश होतो, अधिष्ठान प्रगट होतं, आणि मन तिथं ईश्वरा समर्पित होतं, मूळ रूपाला सहज जातं, चैतन्य रूप होतं, आपल्या पदावर येतं. मी राम आहे, मी ब्रह्म आहे हे अनुभव घेत, मी देह नाही असा निश्चय होतो, अज्ञानाचा नाश होतो, भगवंताचा प्रत्यय येतो, जगा परोते. जे तत् जगाला सारून बघितलं बघता येत, जे एक सर्वही देखते, जे एक सर्वही देखते, जे एक मेरी पेन बघ, जे ते
पहिलं वस्तू जे तत्शब्दे बोलिले जे पहिलं वस्तू. आता ती एक वस्तू आहे, तिथं आहे, तिचा शब्द वेदानं बोलली आणि ते पहिले जगाच्या पलीकडे. तत्शब्दे बोली जे ते पहिलं पलीकडे वस्तू म्हणजे परमात्मा. ऐका, जे एक सर्वही देखते, जे एक परब्रह्म आहे ते सगळं जाणलं जातं व्यवहारामध्ये. त्याच्यामुळे जाणलं जातं, त्याच्यामुळे जाणीव होती की पहिलं वस्तू आहे ते परब्रह्म आहे, ते जगाच्या पलीकडे आहे. जगाला सारल्यावर ते दिसतं आणि गुरुच्या बोधानं ते कळतं आणि कृपेनं ते मिळतं. त्याला वेदांताचं नातं म्हणतात. पण जगताला बाजूला सारून परमात्म्याशी सुद्धा आलिंगन देती ती वस्तू पहिले, ते तत्व आहे, ते तत् आहे, ते मी आहे, त्याचा अनुभव आहे, तो आनंद आहे, ते पद आहे, ते मला भेटले. आपले परमात्मा कसा आहे? सर्वाधिकत्वे चित्ती, सगळ्याच्या चित्तामध्ये तो सदा आहे. ते सर्वाधिकत्वे चित्ती तद्रूप धावून या सुमती, उच्चारे हे व्यक्ती अनती गुणती. तुम्ही तद्रूप धावून या सुमती, सुमती म्हणजे शुद्धमती. हा, त्यांना काय सांगितलं की सुमती शुद्ध बुद्धी अर्जुना हे सर्वाधिकत्वे चित्ती, सगळ्याच्या चित्तात हृदयात आहे. तो परमात्मा रूपाने वास करत आहे, तेच आत्मतत्व आहे, त्याचा तुझा संबंध आहे आणि तो संबंध ज्ञानाने होतो आणि हा संबंध अज्ञानाने प्रगट होतो. अज्ञानाचा नाश त्या ब्रह्मविद्येने होतो आणि तो प्रकाश चित्तात येतो आणि त्याची जाणीव तुला सतत होती. ती माझ्या बोधानं, वेदानं, या ओवीनं ती पहिली वस्तू आहे जगाच्या पलीकडे. ते तुझ्या जवळ आहे, ते तुझ्या आत आहे. तू आत जा, बाहेर राहू. बाहेर जगत आहे, आत मी. आत माझा संबंध आहे, पण हाताला संत आणि संग आणि श्रवण लागतो आणि बाहेर यायला अविद्या लागती. ब्रह्माला खरं म्हणायला बुद्धी विकारी लागते आणि माझ्याकडे यायला श्रवण लागतो, वेद लागतो, संत लागतात. अंतर्मुख व्हायला दिव्यत्व लागतं आणि माझ्यासोबत राहायला मोक्ष लागतो. माझा सुख भोगायला अद्वैत लागतं आणि माझ्याशी एक व्हायला सत्संग लागतो. माझा आनंद प्रगट व्हायला वेदांत लागतो आणि माझ्या अनुभूतीत जगायला अंतःकरणाचा औदार्य लागतो. वेदांत तुम्हाला कळल्याशिवाय आणि तुम्हाला तो भाव उत्पन्न झाल्याशिवाय, त्या भगवंताची स्थिती भोगल्याशिवाय आणि त्या अनुभवात जगल्याशिवाय त्याला सोडता येत नाही, सुटतच नाही. देहाचा संबंध अवघड बाबा, फार अवघड आहे. तर ऐका, ऐका, तो परमात्मा आत आहे, तो शुद्ध आहे, सुंदर आहे, तुझी बुद्धी पवित्र आहे आणि तुझ्या ते आत आहे. तुला तिथे जाता येते कारण तू पवित्र बुद्धी अर्जुना. आणि मग तिथं जाण्यासाठी ओमचा उच्चार केला आणि तत्पर लक्ष केलं, तुला सहज जाता येतं. म्हणून तू उच्चार गुणावाचा कर, संग संताचा कर, बोध वेदाचा धर, ऐक्य माझं कर. तद्रूपा ब्रह्मादया परेशी क्रियाया, हेच हेतू आम्हा भोगावया काहीच नर. बघा एक एक शब्द आता. मनती तद्रूप ब्रह्मादया, ऐका, मनती तद्रूप ब्रह्मादया फळेशी क्रिया इया, तेच हेतू आम्हा भोगावया काहीच नर. जेव्हा क्रिया होती, कर्म होत, ते भोग नको, त्या कर्माचं फळ नको आणि हे कर्म होऊ नको, कर्मामध्ये संबंध होऊ नको आणि या कर्माला आम्हाला मोक्षाकडे नेल्याशिवाय भगवंता तू बाजूला करू नको. ते फळ असं दे कर्माचं की तुझा भोग, तुझा ऐक्य, तुझा स्पर्श, तुझा आनंद, तुझा अगदी साक्षात्कार होऊ दे आणि तुझा संबंध मला होऊ दे. देहाचा संबंध जाऊ दे, हा फळभोग मला बघू दे की तुझा माझा संबंध आहे, तुझं माझं ऐक्य आहे. माझा देहाचा ऐक्य बंद कर, माझा भेद निवृत्त कर. मला आत्मसाक्षात्कार करायचा आहे, करून घ्यायचा आहे आणि कर्माचं फळ भोगायचं नाही, तुझा संबंध भोगायचा आहे. ही वाणी आहे भगवंताच अर्जुनाला सांगितलेली. ही स्थिती तुझी आहे. तुला असं हे कर्माच्या फळाला सोडल्यावर तुला मी भेटणार आहे आणि जेव्हा अंतःकरण जेव्हा अशी आशा करतो,
स्मरण करतो, असा भाव धरतो, तेव्हा त्याला मी धारण करतो. तो जीवात माझ्या आत एक रूप होतो आणि त्याला मी दर्शन देतो. ते आत्मदर्शन. असे संस्कार ज्या साधकानं तयार केले त्याला मी जवळ घेतो. ज्यानं हे सोडले त्याला जगतात फिरवतात. काय साधे वाक्यात काय बोलले भगवंत? हा बाबा बाहेर यायलाय. माऊलीचं मनोगत, बुद्धीची उन्नती, परमात्म्याची स्थिती आणि फळाची निवृत्ती, कर्माची समाप्ती आणि त्या ठिकाणी ईश्वराची प्रतीती, त्याला म्हणतात वेदांताची गती. बापरे, खूप सुंदर, भयानक ओवी सुंदर. ह्या स्थिती येण्यासाठी आणि हा भाव भोगण्यासाठी अर्जुनाला जाग केलं. त्याच्या निमित्तानं जीवाला आत्मदर्शन करून दिलं. कर्मातून मन बाहेर आलं, फळाला त्यानं सोडून दिलं. अंतःकरण बेभान झालं. त्यानं तत्वाकडे जायचं ठरवलं. त्यानं कर्माला सोडून दिलं आणि तत्पदाचं त्याला ऐक्य भक्त आलं. त्याला मोक्ष नाव वेदानं दिलं. भोगावया. मला कर्माचं फळ नाही बघायचं, मला क्रिया संबंध नाही वाढवायचं, मला कर्माला बुद्धीत नाही ठेवायचं. मला फक्त तो आत आहे त्याचं दर्शन घे आणि ह्या कर्मातून तिकडे जायचं. त्या कर्माला तत्सत लावायचं आणि तत्पदाला प्राप्त व्हायचं. म्हणून त्याला तत्सत त्या कर्माच्या आधी उच्चार करायचा. तदुध्यावनिया सुमती उच्चारे व्यक्ती अनती पुढती. ओंकाराचा कर्माच्या अगोदर उच्चार केला, प्रणवाचा नाद घुमला आणि त्या क्रियेचा संबंध सुटलो. परब्रह्मा तया परेशी क्रियाया तेच हेतू आम्हा भोगावया काहीच नरो. तेच हेतू आम्हा भोगावया काहीच नरो. कर्माचा संबंध नको, कर्माचं फळ नको, क्रियेचा अनुभव नको आणि भगवंतापासून बुद्धी दूर नको. भोगावया काय शब्दाचा वावरते. बापरे बाप. आता ऐका, काहीच नरो 30 करतात. आता आपण 72 वर आलो. तिकडून करा. ऐसे नितरात्मक ब्रह्मे एक उगवणी कर्मे अंग झाडतीन ममे एने बोले. ऐका आता, म्हणजे सगळ्या ओळीला घ्यायचं करा किंवा स्टार करा. दुसरा पेन घ्यायचा वाटत घ्या. मग ब्रह्मे तदात्मक होतात. त्या स्वरूपाकडे गेले ना ते बघून त्याला सांगत होतो चित्त पवित्र आहे अर्जुना आणि तुम्ही आत आहे त्याला आण. आत सगळ्याच्या हृदयात मीच आहे. मला सगळं जाणलं जातं. ते तुझं रूप खरे, तिथे बुद्धीला आण आणि मला तू जाण. एक रूप आहे हो, फळाला सोडून दे. असं बघून तो बोलले पहिल्या होईल. आता पुन्हा काय बोलले? ऐसे नितरात्मक ब्रह्मे. ऐका, खूप सुंदर आहे. ऐसे नितरात्मक ब्रह्मे तेथ उगावणी कर्मे. त्या कर्माला, त्या ब्रह्मस्वरूपाला अर्पण कर. मला अर्पण कर ना. मग ते कर्म माझ्यात येतं. तुझ्यापाशी राहत नाही, ते तू उगवत नाही, पापण्य होत नाही, तुझ्या बुद्धीत भ्रमसरा राहत नाही, बुद्धी शून्य होती आणि माझ्याकडे येते, मला जाणते आणि मजरूप होती. म्हणून तदा आत्मक कर्मे तदावणी कर्मे. उत्पन्न झालेली कर्मांत करणार ते मला समर्पित कर. उगावणी कर्मे तदात्मक ब्रह्मे. तत्स्वरूपाची प्राप्ती करून त्याला मला ओळखून तिथे बुद्धी येते आणि जेव्हा बुद्धी मला जाणू लागती तर त्या अंतःकरणात केलेल्या कर्मातून ती भिन्न होती आणि ते कर्म मला समर्पित होतं. तेव्हा तुझं माझं नातं घट्ट होतं आणि तेव्हा तुला माझी जाणीव सुरुवात होती. देहाजानी बंद होती. ही आत्मस्थिती की तुला मी देणार आहे, तू भोगणार आहेस, माझ्याकडे तू येणार आहेस, माझ्यामध्ये थांबणार आहेस, माझं एक रूप भोगणार आहेस, तू देहावर येणार आहेस, ब्रह्मपदावर राहणार आहेस. हा ऐकायचा अनुभव तुला होणार आहे. हे ब्रह्मपद तुला मी देणार आहे. पण कर्म ब्रह्मार्पण कर. कर्मात संबंध बंद कर. माऊली तुम्ही आंधळे कायम तशी स्थिती का? म्हणजे तुम्हाला का वाटत नाही की गीता काय बोलले? कसं कर्मे इथं गावणी कर्मे अंग झाडतीन ममे एने बोले. अंग झाडते कर्मे न म्हणी ममे. की मी कर्म केलं नाही, मला कर्म माझं नाही, ते केलं आणि झालं ते मी पाहिलं. कारण मी देह नाही. देहाच्या द्वारे इंद्रियाच्या संबंधानं गुणाच्या शक्तीनं कर्म केलंय ते माझ्यामुळे नाही झालं, त्या सत्तेवर झालं, त्या गुणानं केलं, इंद्रियाच्या मार्फत झालं. त्याला मी पाहिलं, त्याला मी नाही धरलं.
केलं नाही, ते मला धरायचं नाही, त्याचं कर्माचं फल भोगायचं नाही, तर ती बुद्धी माझ्याकडे येते. असं शब्द ऐकून नसतं, ते व्हावं लागतं. मला सांगत उदाहरण, काल बंडाला गेलं म्हणजे त्याचं होतं त्यानं नेलं. संबंध माझा परमात्म्याचा आहे, अरे मी परमात्मा आहे, मग संबंध परमात्म्याचा होणार ना बुद्धीशी. जो संबंध देहाशी असतो तो क्रिया उत्पन्न होते. देह माझा वाटतो संबंध देहाचा जेव्हा होतो ते बंधनकारक संबंध असतो. कर्म प्रगट होतं तेव्हा मीचा संबंध होतो. अहमभावामध्ये केलेलं कर्म ते इंद्रियाचा संबंध नसतो. आणि अहमभाव संबंध संपल्यानंतर हा देहाचा बाध होतो आणि केलेल्या कर्माचा त्याग होतो. गुणाचा संबंध जातो, क्रिया शून्य होती. कर्म होताना पण बुद्धी बाहेर येते आणि भगवंताकडे राहते, एकरूप होती. कर्माचा साक्षीभाव जागा होतो. कर्माचं पाप पुण्य आणि फलबद्ध होतं ते ब्रह्मांड बरोबर. तेव्हा मोक्ष ध्यान होतं. इने बोले अंग झाडीती न ममे मी किरणे कर्म माझं नाही. संबंध कर्माचा बुद्धीने धरला नाही. न मनाला काय जातो थोबड्याला न ममी मी किरणे म्हणणं नाही. पण अंतःकरण संस्कार त्या कर्माचेच आहेत ना. पण जेव्हा बुद्धी कर्मातून बाहेर येते, बोधाची स्थिती वेदांताला अंतःकरणाला त्या वेदांताचं फलप्राप्ती, तेव्हा ते कर्म अंतःकरण कर्मातून बाहेर येते. न ममी मी केलं नाही, माझा संबंध कर्माचा नाही, कारण माझा संबंध ईश्वराचा आहे. तेव्हा मी कर्मात नाहीच आहे, कर्म माझं नाहीच आहे, कर्म करता मी नाहीच आहे, मी तो कर्माला आधार. हे एवढं सगळं करणं होणं हा कठीण अवस्था आहे. त्या आधी सुरुवात आहे नांगरणी पेरणी, मग कोंब आहे. मग ते कोंब वाढतो का संपत माहित नाही आम्हाला. हो माऊली, झटकून टाकलं त्यानं कर्माला बुद्धीनं. अंग झाडती न ममी येणे बोले. ते अंतःकरण म्हणतात मी कर्म धारण करणार नाही, तर अंतःकरण भगवंतात विलीन झाले, तत्पदावर आले, एकरूप झाले. ते कर्मातून भिन्न झाले. कर्माचा संबंध सोडलाय अंतःकरणानं मनबुद्धीनं. कारण भगवंताला त्यानं जाणलंय, मन भगवंत बनले. भगवंत बनलेलं मन कर्मात कधीच नसतं, कधीच नसतं. देहाचा संबंध उरत नाही, अविद्येशी उरत नाही, आणि कर्म तिथे उत्पन्न करून सुद्धा कर्माचा संबंध राहत नाही, तर पाप पुण्याचा प्रश्नच नाही. न ममी झाडीती अंगे. बापरे, काय लिहिलं रे बापा. येणे बोले अंग झाडती न ममी. झटकून दिलं त्यानं कर्माला. अंग झाडती न ममी येणे बोले. आणि वाचताना कळतं काय, झाडीतीन लुटीतीन कर आणि चिंतन हा मेवा आहे. वाचन सेवा फक्त माऊलींची. काही बुद्धीला कळत नाही, बुद्धी सावध होत नाही, उभी आज जात नाही, ते भाव संपत नाही, कर्म बाजूला निघत नाही, काहीच नाही. जेव्हा चिंतन केला तेव्हा मग कर्म बाजूला जाऊन पडत. पण ते सांगतात का ते, या वाचा जा, ध्यान जा. ध्यान जा वेगळं, ध्यान जा वेगळं. मी येणे बोले आता ओंकारे आदरले तत्काळे समर्पिणे या रीते जयाने ब्रह्मत्व कर्म. आता हे सकाळी घेऊ, बराच वेळ झाला. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम भगवान की मध्ये मध्ये काय केलं.